जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण मराठी भाषेचा इतिहास यातला पार्ट 2 बघणार आहोत. जे नवीन विद्यार्थी असतील, जे डायरेक्ट पार्ट 2 बघत असतील, अशा विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन प्ले स्टोर मध्ये जाऊन आधी ना पार्ट 1 बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला मराठी भाषेचा आणि भाषेचा इतिहास समजेल. ठीक आहे मित्रांनो, पार्ट 2 मध्ये जे आज आपण गोष्टी बघणार आहेत हे परीक्षेला जसेच्या तसे विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, आणि काही नवीन बदल झालेले ते देखील आपण या पार्ट मध्ये पूर्ण अपडेट जे आहे ते क्लिअर करणार आहेत, म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहे मराठी भाषेविषयी महत्त्वाच्या गोष्टी. तर महत्त्वाच्या गोष्टीमध्ये पहिला पॉईंट आपण बघणार आहे की राजभाषा दिन. तर राजभाषा आधी आपल्याला माहित पाहिजे, राजभाषा कशाला म्हणतो. मातृभाषा म्हणजे काय असते, आईकडनं किंवा घरात बोलली जाणारी जी भाषा असते तिला आपण मातृभाषा म्हणतो. पण महाराष्ट्र राज्याची जर मातृभाषेचा विचार केला ती मराठी आहे. आणि राजभाषा म्हणजे काय असते मित्रांनो, तर राज्याचं कामकाज ज्या भाषेतून चालतो त्या भाषेला राजभाषा म्हणतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचं कामकाज कशात चालत असतो, मराठी भाषेत चालतो, बरोबर की नाही. तर राजभाषा दिन कधी असतो, 1 मे. ठीक आहे, कधी असतो, 1 मे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला, मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला असतो. कधी, 27 फेब्रुवारी. आता याच्यावरच तुम्हाला अपडेट एक प्रश्न असा पण विचारला जातो की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, बरोबर आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, वि. शिरवाडकर. कोण? वि. शिरवाडकर. वि. शिरवाडकर. आता विवाचं फुल फॉर्म काय मित्रांनो, की विष्णू वामन शिरवाडकर. यांचं जर मूळ गाव विचारलं कोणी तर शिरवाडे वणी, नाशिक जिल्ह्यात, पिंपळगाव जवळ. ठीक आहे ना. आणि हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालेला आहे. ठीक आहे, 27 फेब्रुवारी 1912 रोजी. परंतु यांचं जो प्राथमिक शिक्षण आहे तो त्यांच्या म्हणजे पिंपळगावला झालेलं आहे. ठीक आहे, आणि पिंपळगाव कांदे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, तुम्हाला तर माहितच असणार. ठीक आहे, तर मराठी भाषा दिन कधी असतो, 27 फेब्रुवारी. कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, तर वि. शिरवाडकर म्हणजेच काय, विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवणार. आणि त्यांचं मूळ गाव कोणतं आहे, शिरवाडे वणी, जो की नाशिक जिल्ह्यात आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला, मराठी भाषा गौरव दिन. तर मराठी भाषा गौरव दिन देखील 27 फेब्रुवारीलाच असतो. ठीक आहे, त्याच्या पुढे आपल्याला बघायचंय जागतिक मराठी भाषा दिन. मित्रांनो, जागतिक मराठी भाषा दिन देखील 27 फेब्रुवारीलाच असतो. ठीक आहे, त्यानंतर मराठी भाषा पंधरवडा, म्हणजे मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, ठीक आहे ना, यासाठी विशेष पंधरवडा ठेवलेला असतो. ठीक आहे, तर मराठी भाषा पंधरवडा कधी ते कधी असतो, 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला परीक्षाभिमुख अजून काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला पॉईंट लक्षातच पाहिजे मित्रांनो. तर बघा, परीक्षाभिमुख गोष्टीमध्ये मराठी भाषेचे पाणिनी, तर कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते. ठीक आहे, त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात, विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. आता बघा इथे कृष्ण शास्त्री आणि विष्णू शास्त्री, तर यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, बरोबर की नाही. म्हणून काय करा, जॉन्सन विचारलं की कृष्ण शास्त्री, तर यांना जे के म्हणून लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, जॉन्सन म्हणजे काय, कृष्ण शास्त्री, जे के असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला विष्णू शास्त्री हे शिवाजी लक्षात राहतील, बरोबर की नाही. तर मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहे, जे के. ठीक आहे ना, जे के म्हणजेच कोण, जॉन्सन. जे फॉर जॉन्सन, के फॉर कृष्णशास्त्री चिपळूणकर. ही ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही या शास्त्रीमध्ये कन्फ्युज होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोण आहे, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठीतील पहिली मुद्रित व्याकरण कोणते, तर गंगाधर. कोणी लिहिले, तर गंगाधर शास्त्री फडके यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया मित्रांनो, मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते. आद्य म्हणजे पहिले म्हणून. ठीक आहे, मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते, तर हे कोण आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर. कोण आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर. त्यानंतर क्ष आणि ज्ञ ला वर्णमालेत स्थान कोणी दिले, तर महादेव पांडुरंग सबनीस. क्ष आणि ज्ञ ला या वर्णमालेत स्थान कोणी दिले, तर महादेव पांडुरंग सबनीस. आता पुढे ऍ आणि अ हे जे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले स्वर आहेत, तर यांना वर्णमालेत स्थान कोणी दिले मित्रांनो, तर अरविंद गंगाधर मंगळूरकर. कोणी दिले, अरविंद गंगाधर मंगळूरकर यांनी. त्यानंतर मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक, तर काय, माहीम भट. ठीक आहे, मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक माहीम भट आहे. आणि मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ लीळा चरित्र आहे. मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ
लीळा चरित्र आहे. त्याचबरोबर आम आणि आहा यांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत? तर दामले. आम आणि आहा यांना मराठी वर्णमालेत स्थान देणारे कोण आहे? तर दामले. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण मित्रांनो मराठी भाषेचं जे व्याकरण तयार केलेलं आहे त्या व्याकरणासाठी कोणाकोणाचे योगदान आहे, ठीक आहे, त्यांच्याविषयी परीक्षेला विचारलं जातं, म्हणून आपण पुढे आता ते बघून घेऊया. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मराठी व्याकरणासाठी ज्यांनी योगदान दिलेले असे महान व्याकरणकर्ते त्याच्याबद्दल परीक्षेला विचारलं जातं, म्हणून आपण थोडीशी माहिती बघून घेऊ. ठीक आहे. तर पहिले होते विल्यम कॅरी. तर विल्यम कॅरी यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर हे काय होते, अर्वाचीन बंगाली व मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित होता. काय होते, अर्वाचीन बंगाली व मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित होता. ठीक आहे ना, लक्षात येत आहे. त्यानंतर यांनी बंगाली आणि मराठी याच भाषेत मुद्रण व्यवसायाचा देखील पाया घातलेला आहे. ठीक आहे. यांनी बंगाली आणि मराठी या भाषेत मुद्रण व्यवसायाचा पाया घातलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज 1805 मध्ये आणि डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज 1810 मध्ये हे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केलेत. तर यांच्याबद्दल हे महत्वाच्या गोष्टी आहे, तर तुम्ही लिहून घ्या, कारण परीक्षेला यांच्याबद्दल विचारलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे आपण जर व्याकरणकर्ते पाहिले तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे शिक्षक, अधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी या उद्यानावर यांनी काम केलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यांनी गुजराती व फारसी भाषा अवगत होत्या, म्हणजे यांना गुजराती आणि फारसी भाषा अवगत होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर संस्कृत व इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करून 1836 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले. त्यांनी काय केलं, संस्कृत आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला आणि 1836 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर 1865 मध्ये यशोदा पांडुरंगी ही गद्य टीका त्यांनी लिहिली. ठीक आहे. तर विचारलं जाऊ शकतं, यशोदा पांडुरंगी ही गद्य टीका कोणाची आहे किंवा कोणी लिहिली. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी आणि आद्य व्याकरणकर्ते, आपण मगाशी मागे बघितलंय की मराठी भाषेचे पाणिनी आणि आद्य व्याकरणकर्ते यांनाच म्हणतात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, पुढचे व्याकरणकर्ते आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. पुढचे व्याकरणकर्ते कोण आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर. आता कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल जर माहिती बघायची म्हटले तर हे मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान होते. ठीक आहे. त्यांचे गुरु मोरो शास्त्री साठे. कोणते? त्यांचे गुरु मोर शास्त्री साठे. त्यांना बृहस्पती म्हणत. हे पण महत्वाचं आहे, समाज सुधारक मध्ये जर विचारलं गेलं तुम्हाला तर हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरणावरील त्यांचे निबंध सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीची साक्ष देतात. यांची एक ओळख काय की मराठी व्याकरणावरील जे निबंध लिहिलेले आहेत त्यांनी, तर ते सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीची शास्त्र देतात. ठीक आहे. मेघदूताचा अनुवाद विशेष मान्यता पावलेला आहे. ठीक आहे. त्यांचा जो मेघदूताचा अनुवाद नावाचा जो निबंध आहे तो विशेष मान्यता पावलेला आहे. हे लक्षात ठेवणार, हे लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे महान व्याकरणकर्ते गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. तर त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत आणि थोर समाज सुधारक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत आणि थोर समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. वाक्यमीमांस, वाक्याचे पृथक्करण आणि वाक्य विश्लेषण हे ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहे. कोणकोणते? वाक्यमीमांस, वाक्याचे पृथक्करण आणि वाक्य विश्लेषण हे ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे व्याकरणकर्ते बघू आपण, मोरो केशव दामले. कोण? मोरो केशव दामले. तर हे सुप्रसिद्ध मराठी व्याकरणकार आहेत. 14 वर्ष त्यांनी व्यासन करून 1911 साली 1911 साली शास्त्रीय मराठी व्याकरण, शास्त्रीय मराठी व्याकरण एकमेवाद्वितीय ग्रंथराज रचला आहे त्यांनी. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण पुढचे जे व्याकरणकर्ते त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला ना हे महान व्याकरणकर्ते यांच्याबद्दल जी काही माहिती लिहून देतोय, ठीक आहे, तो समजून देतोय, हे तुम्ही जशीची तशी लिहून घ्या, कारण परीक्षेला यांच्याबद्दल खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आणि पुढच्या पण परीक्षेला विचारले जाणार आहेत, म्हणून तुम्ही हे लिहून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून याचं पुढचे जे काही लेक्चर असणार आहे ते सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. शिवाय तुमच्यासोबत जे कोणी आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी असतील, बरोबर आहे, जे की क्लास वगैरे लावू शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलची लिंक
अशा गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा आणि त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांनाही आपल्या लेक्चरचा खूप सारा फायदा होईल आणि ते आपले स्वप्न सत्यात उतरू शकतील. ठीक आहे, तर बघूया पुढचे व्याकरणकर्ते कोण आहे. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी. तर यांना मराठी भाषा शास्त्रज्ञ व ग्रंथकार म्हणून ओळखलं जातं. यांना मराठी भाषा ग्रंथकार व शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी 1933 मध्ये मराठी भाषेचा उद्गम व विकास हे पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर 1946 मध्ये मराठी व्युत्पत्ती कोश प्रमुख ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. ठीक आहे, म्हणजे 1933 आणि 1946 मधले जे दोन ग्रंथ आहेत हे त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांनी 1925 मध्ये भाषाशास्त्र व मराठी भाषा हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 1953 मध्ये त्यांनी शब्द उद्गम आणि विकास हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 1969 मध्ये त्यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण हे पुस्तक त्यांचं सुप्रसिद्ध आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर पुढचे जे व्याकरण करते ते आहे मोरा वाळंबे. ठीक आहे, मोरा वाळंबेचं पूर्ण नाव काय तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे, तर मोरा वाळंबे हे शिक्षण तज्ज्ञ आणि मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. काय शिक्षण तज्ज्ञ आणि मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर मराठीची लेखन पद्धती या विषयावर त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुप्रसिद्ध आहेत. ठीक आहे, मराठीची लेखन पद्धती या विषयावर त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुप्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर 1951 साली त्यांनी सुगम मराठी शुद्ध लेखन ही छोटी पुस्तिका लिहिलेली. कोणती? सुगम मराठी शुद्ध लेखन ही छोटी पुस्तिका लिहिलेली. त्याचबरोबर त्यांनी 1989 मध्ये सुगम मराठी व्याकरण लेखन हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1981 मध्ये त्यांनी मराठी शुद्ध लेखन प्रदीप हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर मोरा वाळंबे बद्दल पण परीक्षेला विचारलं होतं मित्रांनो, तर यांच्याबद्दल पण ही जी माहिती आहे ती तुम्ही लिहून घ्या. चला मग मित्रांनो, पुढचे व्याकरणकर्ते कोण आहे तर बघा, डॉक्टर राजशेखर गंगाधर हिरेमठ. कोण आहे? डॉक्टर राजशेखर गंगाधर हिरेमठ. तर यांनी अनेक सामाजिक संस्था आणि चळवळीमध्ये सहभाग घेतलेला म्हणून त्यांना तशी ओळख मिळालेली आहे. त्याचबरोबर त्यांचे गझल रंग आणि गंध ही, त्याचबरोबर मराठी व्याकरण परिचय आणि मराठी भाषा शास्त्र ही पुस्तके प्रसिद्ध आहे. काय गझल रंग आणि गंध, मराठी व्याकरण परिचय आणि मराठी भाषा शास्त्र ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे आता बघूया आपण अंजली अरुण सोमन हे जे व्याकरण करते ते. ठीक आहे, तर हे मराठी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. 1995 मध्ये त्यांनी मराठी कथेची स्थिती गती हे पुस्तक लिहिलेलं होतं. या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने पारितोषिक दिलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर त्यांनी 1989 मध्ये तिमिर भेद आणि 1994 मध्ये बंदिश हे पुस्तके लिहिली. त्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडून पारितोषिक मिळालेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी 2017 साली देहाची एक गुंती, कोणतं? देहाची एक गुंती या कादंबरीसाठी 2020 साली मालतीबाई दांडेकर पुरस्कार मिळालाय त्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर 1982 मध्ये भाषा विज्ञान वर्णात्मक आणि ऐतिहासिक हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. 1982 मध्ये पुन्हा त्यांनी वर्णात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती हे पुस्तक लिहिलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर 1987 मध्ये भाषा विज्ञान परिचय आणि 1997 मध्ये भाषांतर मीमांस आणि 1999 मध्ये आधुनिक भाषा विज्ञान एवढी सारी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. ठीक आहे, चला मित्रांनो, आता पुढील व्याकरणकर्ते कोण आहे तर डॉक्टर कल्याण वासुदेव काळे. डॉक्टर कल्याण काळे पण असं त्यांना म्हणतात. ठीक आहे, तर हे मराठी लेखक, मराठी भाषा साहित्य या विषयाचे अभ्यासक होते. काय होते? मराठी लेखक, मराठी भाषा साहित्य या विषयाचे अभ्यासक होते. ठीक आहे, भाषा आणि जीवन, भाषांतर मीमांस, भाषा विज्ञान, स्वरूप आणि पद्धती, मराठी अक्षरलेखन, व्यवहारिक मराठी ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि यातली काही पुस्तके त्यांनी डॉक्टर अंजली सोमन यांच्या सहकार्याने लिहिलेली आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर पुढचे व्याकरणकर्ते होते अरविंद गंगाधर मंगळकर. ठीक आहे, तर यांना मराठीतील थोर वाचस्पती म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. त्यांचं मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा वर्णमालेत समावेश करावा असे विचार यांनीच मांडले. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचे व्याकरणकर्ते महादेव पांडुरंग सबनीस.
तर मुलांचे व्याकरण भाग 1 ते 5 हे यांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर व्याकरण व प्रबंध यांचे कर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. ठीक आहे. त्यानंतर आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहे. कोणतं? आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे ग्रंथ त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर क्ष ज्ञ ज्ञ या संयुक्त व्यंजनांना मराठी वर्णमालेत स्थान मिळावं अशी शिफारस महादेव पांडुरंग सबनीस यांनीच केलेली आहे किंवा असा विचार त्यांनीच मांडलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण मराठी भाषेतील जे महान व्याकरणकर्ते होते यांच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आणि ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे मराठी भाषा ही प्राचीन होती, तर याच्याबद्दलचे काही पुरावे जाणून घेऊया. ठीक आहे. बघा तर मित्रांनो, मराठी भाषा प्राचीन असल्याचे काही पुरावे आहेत. ठीक आहे. तर पहिला पुरावा आहे गाहा सप्तशई, ज्याचं दुसरं नाव आहे गाथा सप्तशती. हा महाराष्ट्र प्राकृत भाषेतील एक प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. काय? काव्यसंग्रह. ठीक आहे. आणि ज्याची रचना सातवाहन राजा हाल याने केली होती. ज्याची रचना सातवाहन राजा होता हाल याने केलेली होती. ठीक आहे. आणि रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानुसार हा आद्य ग्रंथ मानलेला आहे. कोणता? आद्य ग्रंथ मानला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण विवेक सिंधू. तर विवेक सिंधूचे लेखक होते मुकुंदराज. 12व्या शतकात हे लिहिले, हा ग्रंथ लिहिला गेला आहे. ठीक आहे. आणि बरेच लेखक याला आद्य काव्य ग्रंथ म्हणतात. हा आद्य ग्रंथ आहे. ठीक आहे. गाथा सप्तशती किंवा गाहा सप्तशई हा आद्य ग्रंथ आहे. आणि विवेक सिंधू हा बरेच लेखकांच्या मते काय आद्य काव्य ग्रंथ आहे. ठीक आहे. त्यानंतर लीळा चरित्र, ज्याचे रचनाकार आहे माहिम भट. ठीक आहे. हा गद्य चरित्र ग्रंथ आहे. कोणता? गद्य चरित्र ग्रंथ म्हणून ओळख आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू नाणेघाट शिलालेख. नाणेघाट शिलालेख मित्रांनो पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ एक नाणेघाटात हा ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. त्यावर महारठीनो त्यावर महारठीनो ही अक्षरे कोरलेली होती. आणि हा क्रमांक 2चा शिलालेख मानला जातो. ठीक आहे. तर याचा संदर्भ आहे अभिजात भाषा समिती. याचा संदर्भ कुठे? तर अभिजात भाषा समिती. ठीक आहे. याच्या पुढे अजून बघू. आता पुढे बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो, जो आपण मागे नाणेघाट पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या घाटात जो शिलालेख पाहिला, ज्यावर महारठीनो हा ब्राह्मी लिपीतील कोरलेला, तो आद्य शिलालेख मानला जातो. मित्रांनो, मी बोलताना तुम्हाला त्या ठिकाणी क्रमांक 2चा शिलालेख बोललोय, परंतु तो आद्य शिलालेख मानला जातो. हे करेक्शन करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर श्रवण बेळगोळ शिलालेख. कोणता? श्रवण बेळगोळ शिलालेख. तर यावर मित्रांनो श्री चाऊंड राय करविले गंग राजे सुत्ताले करविले. काय? श्री चाऊंड राय करविले गंग राजे सुत्ताले करविले हा कर्नाटक राज्यातील बाहुबलीच्या पायथ्याशी कोरलेला शिलालेख आहे. आणि हा क्रमांक 2चा शिलालेख आहे. ठीक आहे. 1 नंबरचा कोणता आहे? तर नाणेघाटात जो महारठीनो हे ब्राह्मी लिपीतील शब्द कोरलेले आहेत, तो प्रथम क्रमांकाचा आहे आणि त्याचा संदर्भ अभिजात भाषा समितीचा आहे. ठीक आहे. आणि हा क्रमांक 2चा आहे, तर याचा संदर्भ कोणी दिलाय? मराठी विश्वकोश. ठीक आहे. त्याच पद्धतीने पुढचा मराठी पुढचा पुरावा आहे शिलाहार केशीदेव प्रथम. तर हा अक्षी शिलालेख आहे. कोणता? अक्षी शिलालेख. आणि हा अक्षी गावाजवळ आहे. अक्षी गावात आहे. अक्षी हे गाव अलिबाग जवळ रायगड जिल्ह्यात आहे. आणि हा क्रमांक 3चा शिलालेख आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, रायगडचं जुनं नाव काय होतं? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण पार्ट 2 मध्ये मराठी भाषेचा आणि भाषेचा पूर्ण इतिहास समजून घेतलेला आहे. मराठी भाषेसाठी कोणकोणते महान व्याकरण करते होते, कोणाचे काय योगदान होते, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिलेले, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या गोष्टी होत्या. आज आपण ते जाणून घेतले. याच्या पुढचं जे लेक्चर असणार आहे ती मराठी भाषा असणार आहे आता. ठीक आहे. मग मराठी भाषा, मग त्याचे उपप्रकार. ठीक आहे. मग त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, अभिजात भाषा वगैरे काय असते. ठीक आहे. आधी किती होत्या, नंतर कोणत्या आल्या, तर त्या सर्व गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊया. तर आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.